Yes, guys. So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Next lesson we are going to take that the lesson of name of the lesson is The Old Man and the Sea book review. एक बुक आहे, एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नावच आहे The Old Man and the Sea. काय नाव आहे त्या पुस्तकाचं नाव? The Old Man and the Sea. एक म्हातारा व्यक्ती आणि समुद्र. ओल्ड मॅन म्हातारा व्यक्ती आणि समुद्र. एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. अशी एक दोन पुस्तकांची रिव्ह्यू आपण या पुस्तक तुमच्या लेसन मध्ये ऑलरेडी घेतलेली आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हे कवर 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 पेज आहे त्याचं दी ओल्ड मॅन अँड द सी. इट आता इफ यू सी द कवर ना you'll see here guys तुम्हाला दिलेलं आहे बघा ते here at this here winner of the Pulitzer Prize for Fiction Ernest Hemingway हा हे लेखक आहेत दिस इज द ऑथर राईट. याला पुलित्झर हा एक प्राइज मिळालेला आहे आणि हा खूप मोठा प्राइज असतो, खूप मोठं असं बक्षीस असतं, पारितोषिक असतं या साहित्य क्षेत्रातील. काय काय आहे बघा याच्यामध्ये? लेट्स सी हिअर गाइस व्हॉट इज देअर इन दिस बुक. रिव्ह्यू काय बघा. सो हिअर अन ओल्ड अँड एक्सपिरियन्स्ड क्युबन फिशरमॅन. एक म्हातारा आहे, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवी. क्युबन क्युबन म्हणजे काय, तर क्युबा या देशातला जो नागरिक आहे. जसं आपण इंडियन म्हणतो ना, स्वतःला इंडियन म्हणतो तसं तो क्युबन आहे, राईट. So he is an old and experienced Cuban fisherman, has a run of terrible bad luck and is unable to catch any fish for 84 days. बरोबर. हा जो फिश आहे ना, याचं काय होतं गेलं त्याचं बॅड लक असतं त्या ठिकाणी, काय दुर्भाग्य असतं, बॅड लक असतं. 84 दिवस 84 days ही इज अनेबल टू कॅच एनी फिश. त्याला मासा भेटतच नाही, मासा त्याला भेटतच नाही, मासा त्या जाळ्यामध्ये अडकतच नाही. His young and devoted apprentice Manolin has been forced by his parents to start working with another fisherman, right? आणि त्यासोबत जो कोणी दुसरा अप्रेंटिस असतो, अप्रेंटिस म्हणजे कोण? A person who works for a person who works for another in order to learn a trade. त्याच्या त्याला त्याला त्याच्यासोबत फिशिंग शिकण्यासाठी या एक्सपिरियन्स घेण्यासाठी त्यासोबत एक माणूस पाठवला असतो मॅनोली. हा पण म्हणतो अरे तुम्हाला काही येतच नाही, तुम्ही मला काय शिकवा. सो he has been forced by his parent. त्याच्या वाईबाईला म्हणतात की दुसरं तू काहीतरी बिझनेस वेगळा स्टार्ट कर किंवा दुसऱ्या माणसासोबत तू कामाला जा, शिकायला जा. The old man resolves to sail out farther than all the other fishermen and attempt to catch a really big fish. हा व्यक्ती प्रयत्न करत राहतो आणि शेवटी त्याला सगळ्यात मोठा फिश त्या ठिकाणी मिळतो. A really big fish त्या ठिकाणी त्याला मिळतो, मोठा फिश मिळतो. On the 85th day, he succeeds in hooking a marlin with his bait, but the marlin is uh, too strong for him and start pulling him the boat. The Old Man and the Sea is the story of the old man's struggle with the marlin and his later battle against the shark. आता काय होतं बघा, एवढ्या दिवसानंतर काय होतं की तो जो म्हातारा माणूस आहे त्याला 85व्या दिवशी 85th डेला त्याला काय होतं, एक मासा त्या ठिकाणी भेटतो. त्यांना असे नाव दिलेलं मार्लिन, राईट. So what happens? पुढे काय होतं बघा. Marlin is what? It is a large saltwater fish with an elongated body and spear-like snout. एक मोठा असा मासा असतो, समुद्रामध्ये असा मोठा मासा आहे तो. तो मासा त्याला भेटतो, परंतु काय होतं तो मासा एवढा मोठा असतो, एवढा स्ट्रॉंग असतो की तो माशाला पकडण्याऐवजी मासा त्याला काय करतो, ड्रॅग करतो, ओढून घेऊन त्याची बोट. बरोबर, ती बोट ओढून घेऊन जातो. आणि या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, दी ओल्ड मॅन इन द सी, दॅट इट इज द स्टोरी ऑफ द ओल्ड मॅन स्ट्रगल. हा मात्र स्ट्रगल करतो, त्या ठिकाणी धडपड करतो विथ द मार्लिन अँड हिज लॅटर बॅटल अगेन्स्ट द शार्क. आणि तो समुद्रात जातो, त्या ठिकाणी त्याला शार्क सुद्धा भेटतात, त्यासोबत असलेलं या ठिकाणी तो त्या शार्क सोबत सुद्धा काय करतो, शार्क सोबत सुद्धा तो लढाई नाही सॉरी धडपड करत असतो. त्याच्या शार्क मासे माणसाला खातात, तुम्हालाही माहिती आहे. So social and historical content context काय याच्यामध्ये. सो हेमिंगवेज novel is based on हेमिंगवे कोण आहे तर त्याचा ऑथर आहे. is based on real events and it also draws heavily on his own life. तर जे काही घडलेलं आहे आयुष्य, खऱ्या आयुष्यामध्ये जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल तो पुस्तकं लिहितो. आणि जी बरीचशी पुस्तकं जी आहेत ती स्वतःवर जास्त त्याने लिहिलेली आहे. He had experience of fishing in the Cuban waters and like the old man, he was also a fallen, but he was also a fan of baseball, right? तर तो त्याला सुद्धा अनुभव आहे मासे पकडण्याचा. तो सुद्धा क्युबन वॉटर क्युबाचे जे काही समुद्रकिनारे आहेत, क्युबा बेटच आहे, खूप मोठं बेट आहे आणि त्या ठिकाणी साखरेचं खूप जास्त मोठं उत्पादन घेतलं जातं. शुगर केन वर खूप मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं.
असो. तर क्युबन वॉटरमध्ये तो फिश म्हणजे त्या ठिकाणी तो मासेमारीचा अनुभव त्याला आहे. आणि लाईक दी ओल्ड मॅन, या म्हाताऱ्या माणसासोबत सारखं त्याला सुद्धा बेसबॉल आवडतं. काय आवडतं खेळायला? बेसबॉल. बेसबॉल हा एक खेळाचा प्रकार आहे. तुम्ही पाहिलं असेल किंवा अमेरिकेच्या बऱ्याचशा भागांमध्ये हा खेळ खेळला जातो. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल बेसबॉल. He worked for the Red Cross during the First World War and he was injured by shrapnel when he was in Italy. तर त्याने काय केलं होतं, रेड क्रॉस मध्ये त्याने काय केलं होतं, काम केलं होतं पहिल्या युद्धामध्ये, जागतिक युद्ध झाले ते फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये. तुम्हाला नेहमी सांगितलं असेल की जगामध्ये दोन प्रकारची दोन युद्ध झालीत, वर्ल्ड वॉर टू झाले, दोन वर्ल्ड वॉर झाले, वर्ल्ड वॉर वन अँड वर्ल्ड वॉर टू. वर्ल्ड वॉर वन अँड वर्ल्ड वॉर टू जागतिक युद्ध झाले एक आणि दोन. हा अभ्यास पूर्वी तुमच्या पुस्तकामध्ये होता, आता नाहीये, असं त्या. तर पहिलं युद्ध झालं होतं 1914 पासून तर 1918 पर्यंत, 1914 ते 1918 पर्यंत. ही फक्त माहिती तुमच्यासाठी, नॉट काय मला एवढे लक्षात घ्यायची गरज नाही. एक युद्ध झालं होतं 1914 1918 अँड द सेकंड वर्ल्ड वॉर हॅपन. आता वर्ल्ड वॉर का म्हणतात त्याला, कारण जगातल्या बऱ्याचशा देशांनी त्याच्यामध्ये काय घेतलं होतं, भाग घेतला होता किंवा त्याच्यावर फटका बसत होता, असं म्हणून त्याला वर्ल्ड वॉर म्हणतो. एकापेक्षा जास्त देश त्याच्यामध्ये भाग घेतला होता. बऱ्याचशा देशाचे म्हणतात ना खूप नुकसान झालं होतं, बऱ्याच प्रकारची माणसं मारली होती. सो सेकंड वर्ल्ड वॉर वॉज what it was happened from 1939 to 1945. 1945. आणि शेवटी 45 ला काय झालं की अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला. ओके. हिरोशिमा अँड नागासाकी, these were the two cities they experienced the atom bomb. असू द्या, लक्षात आपल्याला तिथे जायचं नाही. So he was injured by shrapnel. Shrapnel मध्ये काय झालं? Shrapnel is what? It is a small piece of metal that fly during an explosion of a bomb. जेव्हा बॉम्ब फुटतो ना, एखादा बॉम्ब फुटतो, त्या बॉम्ब फुटल्यानंतर काय होतं, छोटे 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 तुकडे असतात, मेटल्सचे, धातूचे छोटे तुकडे असतात, ते त्याच्या ठिकाणी हवेमध्ये पसरतात आणि ते एखाद्याला लागून ते जखमी होऊ शकतो माणूस. सो वेपन टू हर्ट, लोकांना मारण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो श्रापनेलचा. तर याला काय होतं, हा जेव्हा इटलीमध्ये होता, इटली सुद्धा त्या ठिकाणी वर्ल्ड वॉर मध्ये होता. तर त्याला याच ठिकाणी असं काय होतं, श्रापनेलमध्ये त्याला जखम झाली होती. सो हेमिंगवे ऑलवेज talks about the need to struggle against the defeat or death and how determination and endurance can help one to win in the struggle. तो नेहमी म्हणतो की माणसाला जगण्यासाठी आणि अपयशाच्या विरुद्ध धडपड करावी लागते आणि तुम्हाला डिटर्मिनेशन हवं, तरच तुम्ही त्या ठिकाणी धडपड करून जाऊ शकता पुढे. राईट. The old man is at the end of the novel very near death, but we know that the story of his suffering and loss will live on its memories of the people of his village. Ultimately, his story becomes one of the triumph because the taste of his life will live. आता शेवटी म्हातारा माणूस असतो, कधी कधी जाणार आहे, परंतु त्याच्या ज्या काही कथा त्या लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेल्या असतात. राईट. अल्टिमेटली पुढे गांधींनी आफ्टर द त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा ते काही जे काही पराक्रमाच्या कथा त्या पुढे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. The novel was published in 1952. 1952 हे नॉवेल जे आहे, नॉवेलचा अर्थ करतो कादंबरी, नॉवेलचा अर्थ करतो कादंबरी. राईट. So it was published in the 1952 when people were trying to recover from, आता बघा इथे काय झालं होतं, people were trying to recover from the mass destruction wrought by the two world wars. तो सांगितलं आता मी की 1952 ला ही नॉवेल लिहिलं, पब्लिश झाली होती 1952 अँड सेकंड वर्ल्ड वॉर एंडेड इन 1945. राईट. आता वर्ल्ड वॉर म्हटलं की त्या यू नो व्हेरी वेल दॅट इट हॅज द इफेक्ट्स ऑन ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो जगाच्यातून कुठेतरी आता हळू बाहेर पडत होतं वर्ल्ड वॉर मधून. अँड दिस टेल ऑफ एंड्युरन्स अँड अल्टिमेट ट्रायम्फ इमिजिएटली स्ट्रक अ कॉर्ड विथ अ रीडर. त्यामुळे लोकांना खूप आवडली या गोष्टी. आता रायटिंग स्किल कोणत्या आहेत, तर लेखनाचे रायटिंग स्किल काय, काय कोणत्या प्रकारचे रायटिंग स्किल त्याच्याकडे आहे, लेखनाचे कौशल्य काय. सो हेमिंग्स लँग्वेज इज व्हेरी सिम्पल अँड पिची. सोपी भाषा, भाषा सोपी आहे. पिचीचा अर्थ करतो अ ब्रीफ फुल ऑफ वायगर, बरोबर, लोकांना कळेल अशी सुटसुटीत आणि दुसरी गोष्ट एकदम थोडक्यात असं सर्व त्या ठिकाणी मांडलेलं आहे. ही मोस्टली राईट्स इन शॉर्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड सेंटेन्सेस. शॉर्ट मध्ये लिहितो, खूप सोप्या पद्धतीमध्ये छोटी वाक्य असतात आणि छोटी वाक्य असून कशी असतात ती वाक्य, तर छोटी वाक्य सरळ वाक्य असतात, छोटी वाक्य असतात आणि स्ट्रेट फॉरवर्ड एकदम जे आहे ते सर्व स्ट्रेट सांगायचं, फिरून सांगायचं. अँड
practices an extreme economy in his use of words. प्रत्येक शब्द कसा वापरायचा त्याच्यामुळे त्याला कळलं कारण नुसतेच कुठलेही शब्द वापरून चालत नाही. This simplicity जी काही simplicity काही सामान्यपणा होता is defective and a reader can read his work again and again and find new layers of meaning every time. त्यामुळे प्रत्येक जो रीडर होता वाचायचा तो पुन्हा पुन्हा ते वाचायचा किंवा दुसऱ्या गोष्टीच्या त्याचे नेहमी वाचायचो आणि त्यातून त्याला नेहमी काय मिळायचं वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजायच्या. माय थॉट्स आता लेखकाचे काय आहेत या लेखकाबद्दल विचार. सो माय थॉट वॉज आय फर्स्ट रीड दिस नॉवेल इयर अगो. मी 1 वर्षापूर्वी ही गोष्ट वाचली, हे नॉवेल कादंबरी वाचली. When I did not understand it at all and was left unimpressed. कादंबरी वाचली पण काही समजलंच नाही. त्यामुळे मला वाटलं की नाही जाऊ दे, कादंबरी काही महत्वाची नाही असं वाटलं. Then, in spite of this, a vivid image remained with me, an old man holding on his fishing line with last of his strength. Recently, I read the book again and was extremely moved. मी पुन्हा ते पुस्तक वाचलं. का बरं वाचलं? कारण त्या पुस्तकामध्ये एक चित्र होतं. हा एक म्हातारा माणूस आहे. त्या म्हातारा माणसाच्या काय असतं, म्हातारा माणसाच्या हातामध्ये काय असतं, फिशिंग लाईन असतं माहिती आहे तुम्हाला. मासे पकडायचं ते एक जसा जाळं म्हणूया किंवा काय प्रकारे. द फॉर्मिडेबलचा अर्थ काय, कॉझिंग फिअर, लक्षात घ्या. Formidable strength of the old man's character, the quiet devotion of the empathetic Manolin, and the relationship between the two of heart warming. The Hemingway descriptions of a sea and the creatures of the water are beautiful. सगळं तर इतकं सुंदर असं वर्णन करून ठेवलेलं आहे की ते खरंच सुंदर आहे. The Marlins fight for its life desperately, and it's hard to know whether our sympathies should lie with the old man or with the marlin. आता प्रश्न पडला की या हा जो फिश असतो मार्लिन, हा आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो. तर हा जो व्यक्ती असतो कोण, ओल्ड मॅन, तो सुद्धा त्या माशाला पकडण्यासाठी धडपडत असतो. तो प्रश्न या ठिकाणी लेखकाला पडलाय की आपली सिंपती, आपली सहानुभूती माशाबद्दल असावी का या ओल्ड मॅन बद्दल असावी, हा मोठा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतो. कारण दोघंही आपल्या जीवाच्या आकाराने धडपडत करत असतात. राईट, लेट्स गो अहेड. So, but the novel progresses. The old man and the marlin are inseparably linked because both stand for the same ideal, that is a noble struggle against the destruction. डिस्ट्रक्ट व्हायचं नाही, डिस्ट्रक्शन व्हायचं. आता डिस्ट्रक्शन का बरं, तर ओल्ड मॅन जो होता, जो OM म्हणजे ओल्ड मॅन होता, ही वॉज फिशिंग फॉर लास्ट 84 days अँड 84 दिवसाचं फिशिंग करत होता, परंतु त्याला मासा मिळाला नव्हता. 85th डेला त्याला मासा मिळाला. आता मासा मिळाला त्याला तो सोडू इच्छित होता का, पण जी मर्लिन होती, जी मासा होता, त्याला सुद्धा स्वतःचा जीव वाचवायचा होता. म्हणून ही वॉज ऑल्सो द फिश वॉज ऑल्सो स्ट्रगलिंग फॉर द लाईफ, स्ट्रगल अगेन्स्ट डिस्ट्रक्शन. म्हणजे माणसाला डिस्टर्ब व्हायचं नाही, आपल्याला आपलं उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. आपलं जीवन म्हणा, आपलं करिअर म्हणा, आपला अभ्यास म्हणा, किंवा एनिथिंग, यू शुड नॉट गेट डिस्ट्रक्टेड. मग कुठे डिस्टर्ब झालं नाही पाहिजे, समजलं. आपण त्यातून पुढे जायचं, आपल्याला शिकायचं. सो धडपड करा आयुष्यामध्ये. बऱ्याच लोकांनी सांगितलं, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स इन द फॅक्ट्स फ्रॉम द रिव्ह्यू. जस्ट अ मिनिट. क्वेश्चन बघा. हिअर if you see the question answers, read the passage named the following. काय, young and devoted apprentice, त्याचं नाव काय होतं, Manolin. Manolin. The place where Hemingway had experience of especially were in the Cuba. Okay, Cuban water, right? Cuba or Cuban water. Then that which Hemingway was injured by during the First World War. ते नाव आलं तर ते नाव तुम्ही लिहायचंय. That which Hemingway, कुठलं ते नाव होतं ना, मला नाव लिहायचंय. बॉम्ब फुटल्यानंतर ते काय होतं, that लँग्वेज ऑफ द नॉवेल, कोणती लँग्वेज ऑफ नॉवेल कशी होती, सिम्पल अँड अजून काय ते शब्द होते. इन द फर्स्ट रिडिंग द रिव्ह्यू रायटर वॉज लेफ्ट वॉज अनइम्प्रेस्ड. राईट. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. काय करेक्ट करत, फर्स्ट वन, मायोलिन्स पॅरेंट्स इंसिस्ट केलं त्यांनी, इज वर्किंग विथ द सेम ओल्ड मॅन, नो. ओके, सो दे इन्सिस्टेड फॉर अदर ओल्ड मॅन, दुसरीकडे जाणे फिशिंग शिकून घ्या, तुम्हाला मायोलिनचे पॅरेंट्स. दिस नॉवेल इज प्युअर फिक्शन आहे का ते सांगा बरं. नाही, इट्स नॉट प्युअर फिक्शन. Hemingway's style writing does not unfold the hidden meaning. No, it unfolds the hidden meaning. Relationship between the old man and the Manolin is a course of the car. No, it was a very
loving spirit. पुढे आहे तुम्हाला सर्व, right? So in this way, we have seen your chapter. Some questions are there. Please do that. And it's about Ernest Hemingway, Old Man, phrases, grammar part. So we are going to take that grammar part. Here, the शब्द बघा जसं की root word. Okay, write the root word after dropping the suffix of prefix. Right? आता इथे बघा root word काय आहे? Able. Root word is what? Able. Root word काय आहे? Able. Unable परत सांगतो unable, able, heavylyचं येतं heavy, HEAVY. Heavy is the root word. Determinationचं determine. Determinationचं काय ना determine. Determine. Endurance येतं endure. काय येतं? Endure. Endure. Unimpressed येतं impressed. Relationshipचं येतं relation. Inseparable is separable because iron is the prefix काढून टाकायचा आहे इथे शन झालं किंवा इथे शिप झालं, these are the suffixes. Then empatheticचं काय होतं? Pathetic. Beautifulचं beauty and simplicityचं simple. Simplicityचं काय होतं? Simple. These are the root words. हे तुमच्या ग्रामरचं सिम्पल पार्ट आहे. नंतर घेणार आहे पण आता समोर होता that's why we have just had a just. Then next we'll see the gift of the right.